गंगापूर धरणातून अवघं 520 क्युसेकनं गोदावरी नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे। धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्यानं नाशिकमध्ये गोदावरीची पूर परिस्थिती ओसरण्यास सुरुवात झाली आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवण्यात आल्यानंतर आता नाशिकमध्ये देखील गोदावरीची पूर परिस्थिती ओसरण्यास सुरुवात झालेली आहे। मी आता रामकुंडाच्या परिसरामध्ये आहे। या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर अगदी काल संध्याकाळपर्यंत या सगळ्या परिसरामध्ये गोदावरीच्या पुराचं पाणी शिरलेलं होतं आणि हा सगळा परिसर पुराच्या पाण्याखाली गेलेला होता। मात्र काल संध्याकाळनंतर पावसाचा जोर कमी झाल्यामुळे आता गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने घटवण्यात येतोय आणि त्यामुळे आता या सगळ्या परिसरामध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये देखील घट झालेली आहे। पुराचं इंडिकेटर समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या काल संध्याकाळपर्यंत कमरेपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी पोहोचलेलं होतं। मात्र आता गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवण्यात आलेला आहे। अवघे 520 क्युसेक वेगानं गोदावरी नदी पात्रामध्ये पाणी सोडलं जातं आणि परिणामी आता गोदावरीची पाणी पातळी दुतोंड्या मारुतीच्या अगदी पायापर्यंत कमी झालेली आपल्याला बघायला मिळते। प्रशासनाकडून अद्यापही नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।